फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहेत मेथी मटर आणि मलाई. तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. मी तुम्हाला रेसिपी दाखवते. त्यासाठी मी इकडे एक गड्डी मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून आणि साफ करून. आता मी याला कटिंग पण करणार आहे. इकडे मी वाटाणे घेतले, ते मस्त असे बॉईल करून घेतले वाटाणे. त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतले. 2 कांदे घेतले, 2 टॅमॅटो घेतले आणि थोडेसे काजू. आता आपण याला चांगलं मीडियम गॅसवर एकदम स्लो याच्यावरती भाजून घेऊया. आपण याला चांगलं भाजायचं आहे. खूप छान अशी रेसिपी आणि झटपट आणि सोपी आहे. मी माझ्या पद्धतीने बनवते. बघा, आवडल्यास तुम्ही पण बनवा. बघू शकता मस्त असा आपला मसाला भुजून झाला आहे. आता आपण काढून घेऊ. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याची पेस्ट करायची. आता मी हाच पॅन इकडे ठेवणार आहे. आणि यात आपण 1 ते 1.5 चम्मच तेल घालायचे. चिरलेली स्वच्छ कापून आणि धुवून चिरून घेतलेली मेथी आता आपल्याला ह्याच पॅनमध्ये ती थोडीशी हे करून घ्यायची, शिजवून घ्यायची थोडी हलके हलके एकदम. मस्त अशी व्यवस्थित एकदम स्लो याच्यावरती शिजवून घ्यायची आपल्याला भाजी. बघू शकता मस्त असं मेथीतलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू. आता आपण यात तेजपत्ता, 2 विलायची, 1 विलायची आणि हे टाकूया. आता आपण यात उकडलेले हे वाटाणे आहे हे पण यात ॲड करूया. तेलात वाटाणे चांगले, कारण की आपण मधीच शिजवून घेतलेले, म्हणून इतकं शिजवायला नाही लागणार वाटाणे. आता आपण यात हे वाटलेलं वाटण घालूया. बारीक पेस्ट करून घेतलेली असेल ती आपण आता या ॲड करूया. आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असं एकदम आता आपण यात लाल तिखट आणि धना जिरा पावडर आणि हळदी पावडर टाकणार आहोत. आता मस्त याला आपण मिक्स करू. तेल सुटेपर्यंत चांगलं असं आपण हलवत राहायचं याला, म्हणजे छान तेल पण सुटतं आणि चवेला पण छान लागतं. आता यात आपण मीठ पण घालूया, चवीनुसार आपलं घालायचं मीठ. चांगलं एकजीव करत राहायचं आहे. बघू शकता मस्त असा कलर पण आलाय आणि तेल पण सुटलंय चांगलं. आता यात आपण इकडे ही शिजवून घेतलेली मेथी होती ही आपण याच्यात ॲड करूया. खूप झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही करून बघा, खूप छान होते आणि खायलाही खूप टेस्टी आहे. आता आपण याला एकजीव करून घेऊया सगळं.
आता यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया. जास्त नाही घालायचं कारण की आपल्याला पोळी बरोबर खायचं आहे, तर थोडंसंच आपण पाणी घालायचं. बघू शकता मस्त असं हे झालं आहे. आता आपण यावर शिजण्यासाठी 5-10 मिनटासाठी झाकण ठेवू. बघू शकता मस्त आपली मेथी आणि मटर असे व्यवस्थित शिजले आहे. आता यात आपण जराशी काळी मिरीची पावडर वरनं टाकूया. थोडीशीच घालायची, चिमूटभर, जास्त घालायची नाही. आता याला आपण परत एकजीव मस्त असं करून घेऊ. बघू शकता खूप छान असे झाले आणि सुगंधही खूप छान सुटला आहे. मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवून बघा. खूप छान अशी रेसिपी आहे, मटर मेथी मलाई. आता यात आपण कोथिंबीर घालूया. त्याला चांगलं आपण एकदा हे करून घेऊ व्यवस्थित असं. आता आपले हे व्यवस्थित शिजलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद झाल्याच्या नंतर आपल्याला ही मलाई आहे ती आपल्याला याच्यावरती अशी व्यवस्थित सोडायची, कारण की चालू याच्यामध्ये कसं फाटायची भीती असते. आता मस्त आपण एकदा याला मिक्स करून घेऊ. बघू शकता खूप छान अशी आपली मेथी मटर मलाई झालेली आहे. तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कशी वाटते माझी रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. बाय.